तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र टॉक मध्ये। तर आज आता आपण उपस्थित आहोत बदलापूरच्या JNPT आणि बरोडा हायवेवर, जिथे गेल्या काही दिवसापासून दोन खूप मोठे धक्कादायक म्हणजे बदलापूरला हळून टाकणारे असे दोन मोठे ऍक्सिडेंट झालेले आहेत। तुम्ही माझ्या मागचा जो डिवायडर आहे, तुम्ही तो व्हिडिओ माझ्या माध्यमातून पाहत असाल की हा डिवायडर तुटून त्याची कशा पद्धतीने परिस्थिती झालेली आहे। तर तुम्ही विचार करू शकता की इथे बदलापूर मध्ये जो 21 तारखेला जो ऍक्सिडेंट झाला होता तो कशा पद्धतीने किती दुर्दैव घटना ती घडली असेल। माझ्या समोरच तुम्ही हे खाली पाहू शकतात की जो ऍक्सिडेंट झालेला होता 21 तारखेला BMW गाडीचा, जो ती गाडी टिटवाळा मार्गाने येत होती, जिथून त्या गाडीमध्ये तीन जण होते, दोन मुलं आणि एक मुलगी होती। म्हणजे ते वाढदिवस साजरा करून ते असेच बदलापूर मध्ये आपल्या मित्राकडे येत असताना हा जो त्यांच्या जीवनातला जो खूप मोठा धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे। हा जो ऍक्सिडेंट आहे संपूर्ण बदलापूरकरांना हळवून टाकलेल्याचा हा ऍक्सिडेंट आहे। आणि हा जो हायवे आहे JNPT आणि बरोडा हायवेवर हा पहिल्यांदाच हा एवढा मोठा ऍक्सिडेंट या हायवेवर झालेला आपल्याला पाहताना मिळत आहे। त्यासोबत तुम्ही माझ्यासोबत पुढे तुम्ही बघितलात की आपण गाडीची अवस्था सुद्धा पाहू शकतो की गाडीची अवस्था कशा पद्धतीने खराब झालेली आहे। ही गाडी BMW चा टॉपचा मॉडेल आहे। ही जी गाडी आहे, तर तुम्ही त्या गाडीची अवस्था पाहू शकतात मित्रांनो की ती गाडीचा पूर्णपणे भुगा झालेला आहे। तर विचार करा ऍक्सिडेंट कशा प्रकारे किती भयानक झालेला होता। आणि या ऍक्सिडेंट मध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झालेल्याचा समोर आलेला आहे। त्यासोबत हा जो ऍक्सिडेंट जो कार चालक होता योगेश नेगी, आणि त्याच्या बाजूला जी एक मुलगी होती ती, आणि एक ज्याची गाडी होती अंगद, ती गाडी ज्याची गाडी होती तो सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये खूप गंभीर परिस्थितीने तो ऍडमिट आहे, हे आपल्याला सूत्रांकडून कळण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात की गाडीचा इंजिन सुद्धा बाहेर पडलेला आहे, गाडीचे टायर वाकडे तिकडे झालेले आहेत, गाडीचा बोनेट तुटलेला आहे, त्यासोबत गाडीचा जो पुढचा काच असतो तोही सुद्धा तुटलेला आहे, साइड मिरर पुणे वाकडे तिकडे झालेला आहे। त्यासोबत गाडीचा नंबरही इथं आहे MS05FS6675 हा गाडीचा नंबर आहे। ही ज्याची जी गाडी होती अंगद, तो सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलेला आहे। त्यासोबतच मित्रांनो 7 जूनला सुद्धा असाच एक धक्कादायक ऍक्सिडेंट आपल्या बदलापूरमध्ये घडलेला होता। तिथे त्यातही युवकाचाच जीव गेलेला होता। आपल्याला तेही आपण पाहणार आहोत। ज्या स्पॉटवर हा BMW चा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याच स्पॉटवर त्या दुसऱ्या गाडीचाही ह्याच्या आधी तो एक ऍक्सिडेंट झालेला होता। तुम्ही हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात की ही जी डोंगर आहे तो आता रस्ता बंद करण्यासाठी लावलेला आहे। पण कुठेतरी मित्रांनो हा जो संपूर्ण आपल्याला हायवे दिसत आहे, हा इथून सरळ तर कमीत कमी 10 किलोमीटर, आणि त्याच्याच ऑपोजिट साइडला ही सुद्धा तेही सरळ एकदम 10 किलोमीटर असेल, तर कमीत कमी हा हायवे खूप मोठा आहे। तर कुठलाही युवक किंवा कुठलाही चालक, बस चालक असो, ट्रक चालक असो, कुठलाही चालक असो, तो 100% गाडी ओव्हर स्पीड मध्ये पळवण्याचा प्रयत्न करत असेल, पण प्रशासनाने इथं कुठल्याच प्रकारचा सिग्नल वगैरे काही लावण्यात नाही आलेला आहे। कारण की इथला जो रस्ता आहे हा 4 चौगी रस्ता आहे, कारण की इथं 4 फाटे फुटतात। म्हणजे इथून जायला खडवली, कल्याण, टिटवाळा जायला सुद्धा मार्ग आहे, इथून बदलापूर शहरामध्ये घुसण्यासाठी मार्ग आहे, इथून पुढे गेलो तर आपण टिटवाळा साईडचा मार्ग आहे, आणि या साईडून पुढे गेलो तरीही खडवली त्या साईडचा मार्ग आहे आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यासोबतच हा जो हायवे आहे हा खूप मोठा हायवे आहे। कुठेतरी विकास खूप जोराने होत आहे, पण कुठेतरी युवकांचाही जीव जात आहे। पण याच्यावर प्रशासनाने काहीतरी तातडीने लवकरात लवकर उपाय काढावा। कारण की इथं सिग्नल लावला तर रात्रीच्या वेळेस लोक जे ड्राईव्ह करतात, जे कंटेनर्स वगैरे असतात, कुठलाही तिसरा चौथा धक्कादायक प्रकार घडण्याच्या आधी प्रशासनाने इथं लवकरात लवकर सिग्नलची व्यवस्था करावी, किंवा रेडियम जे असतात, जे गाडीची हेडलाईटची लाईट पडल्यानंतर जे रेडियम चमकतात, ते जेणेकरून त्यांनी कोणीही चालक असेल तो स्पीड आपली कंट्रोलमध्ये करू शकतो। तर मित्रांनो हा जो ऍक्सिडेंट झालेला आहे योगेश नेगी, आणि त्याच्या आधी 7 जूनचा जो ऍक्सिडेंट झालेला होता, तो खूप मोठा धक्का आपल्या बदलापूरकरांना मिळालेला होता। लोकांच्या मनात भीती बसलेली आहे, तर लोक जास्तीत जास्त गाडी चालवण्यासाठी घाबरतील, कारण की असे ऍक्सिडेंट पाहून आपण स्वतःही घाबरू शकतो। तुम्ही गाडीची परिस्थिती पाहिली असेल तर विचार करा, जे गाडी चालक होता आणि ज्यात ते 2 माणसं बसलेले होते, तर त्यांच्या कशा पद्धतीने
त्यांची दुखापत झालेली आहे। 2 जणांचा तर जागीच मृत्यू झालेला आहे। जो तिसरा माणूस होता तो आता रुग्णालयामध्ये गंभीर परिस्थितीमध्ये कोमामध्ये आहे असं सूत्रांकडून आपल्याला कळण्यात आलेलं आहे। त्यासोबत प्रशासनाने लवकरात लवकर काहीतरी उपयोग काढावा अशी कळकळीची विनंती आहे नागरिकांकडून। तर अशाच अपडेटसाठी मित्रांनो तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र टॉक। मी गौरव गागडे, कॅमेरामॅन सिद्धार्थ आडव सोबत बदलापूर।